महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागा लढणार असल्याची माहिती समोर येते। बारामती, सातारा, म्हाडा, शिरूर, वर्ध्याची जागा शरद पवारांकडे असणार आहे। भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये अद्यापही तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आता 9 जागा लढणार आहे। बारामती, सातारा, म्हाडा, शिरूर आणि वर्ध्याची जागा शरद पवारांकडे असेल। मात्र भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये अद्यापही तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जागा वाटपाचा काय फॉर्म्युला ठरतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सगळ्यांना जागा वाटपाची प्रतीक्षा लागलेली आहे, कोणाला किती जागा मिळणार, आणि त्यातच महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागा लढणार आहे। बारामती, सातारा आणि शिरूर, वर्ध्याची जागा पवारांकडे असणार आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय की 9 जागा आता राष्ट्रवादी लढणार आहे, मात्र भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये तिढा अजूनही सुटत नाहीये, काय होतंय नेमकं? तसं जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष साधारण 10 जागा लढण्याची अपेक्षित असतं। मात्र सध्याची माहिती मिळत आहे त्यानुसार भिवंडीच्या जागेवरती तिढा जो आहे तो अजून कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सातारा, म्हाडा, शिरूर, बारामती, वर्धा, अहमदनगर दक्षिण, रावेर, दिंडोरी आणि बीड या जागेवरती शरद पवार यांची पूर्ण तयारी झाली आहे। त्याचबरोबर भिवंडीच्या जागेवरती जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यामध्ये जो आहे तो तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। येत्या 2 दिवसात हा तिढा सुटू शकतो। थोडक्यात जर पाहिलं तर साताऱ्यामध्ये, म्हाड्यामध्ये अद्यापपर्यंत उमेदवार ठरलेला नाहीये। शिरूरमध्ये त्यांचा उमेदवार ठरलेला आहे, बारामतीमध्ये ठरलेला आहे, वर्ध्यामध्ये चाचपणी झाली, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांची उमेदवारी ठरली आहे, रावेरमधून अद्यापपर्यंत खडसे यांच्या नावाची चर्चा आपल्या समोर येत आहे, दिंडोरी आणि बीडमधून उमेदवाराची चाचपणी झालेली आहे। एकंदरीत शरद पवार यांनी सर्वांशी सल्लामसलत करून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे। मात्र भिवंडी या जागेवरती अजूनही तिढा कायम असल्यानं दोन्ही पक्ष या जागेसाठी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। बरोबर शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे भिवंडीच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये अद्यापही तिढा कायम आहे, तो कधी सुटतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। शिवाजी, धन्यवाद।